आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांच्या वतीनं वंदे भारत ट्रेन या ठिकाणी थांबली पाहिजे, त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आपल्याकडे निवेदन घेऊन आलो। तर त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय भाऊसाहेबजी कांबळे, त्याच पद्धतीनं माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी सोनवणे, माजी नगरसेवक आदरणीय मुक्तारबाई शहा, त्याच पद्धतीनं शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोषजी डहाळे, त्याच पद्धतीनं भीमशक्तीचे अध्यक्ष आदरणीय निलाजी जाधव, त्याच पद्धतीनं मुळा प्रवराचे डायरेक्टर आदरणीय सिद्धार्थजी मुरकुटे, गुरु नानक मार्केटचे अध्यक्ष आदरणीय राजेश बत्रा, त्याच पद्धतीनं बाळासाहेब जपे, आमच्या आरपीआयच्या महिला भगिनी आदरणीय रमाताई दिवार, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम शेठ उपाध्याय, त्याच पद्धतीने आपले बंशी शेठ आणि या ठिकाणी सर्व मनसेचे तालुका अध्यक्ष आदरणीय सामनेजी आणि या ठिकाणी सर्व श्रीरामपूर उपस्थित आहेत। 10 ऑगस्टला या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचं ऑनलाईन उद्घाटन करून ती ट्रेन या ठिकाणी चालू केलेली आहे। तर त्या ट्रेनला पुण्यावरून निघाली, नागपूरहून निघाली तर अंजनी असेल, मनमाड असेल, जळगाव असेल, त्याच्यानंतर कोपरगाव, अहिल्यानगर आणि पुन्हा या ठिकाणी थांबवलेली आहे। परंतु आमची खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागणी आहे का ती ट्रेन या ठिकाणी थांबली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे साहेब। दुसरी मागणी आमची अशी आहे का साई सुपरफास्ट जी पॅसेंजर आहे ती फक्त आठवड्यातून 4 दिवस या ठिकाणी चालते, ती देखील रोज या ठिकाणी चालली पाहिजे, अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे का म्हैसूर वाराणसी जी ट्रेन आहे ती ट्रेन इथं 2 मिनिटं थांबत नाही आणि ती ट्रेन कोपरगावला जाऊन दीड तास थांबती। तो श्रीरामपूरकरांवर अन्याय आहे, तो अन्याय आम्ही सहन करणार नाही, म्हणून ती देखील ट्रेन या ठिकाणी थांबली पाहिजे। कोरोनाच्या काळामध्ये रेल्वे गव्हर्नमेंटने या ठिकाणी ज्या पॅसेंजर चालत होत्या त्या संपूर्ण पॅसेंजर या ठिकाणी बंद केल्या। खऱ्या अर्थाने ती पॅसेंजर होती ते गरीबाचं विमान होतं, म्हणून त्या गरीबाचं विमान देखील या ठिकाणी चालू झालं पाहिजे, अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। आम्ही काय तुम्हाला म्हणत नाही आम्हाला फुकट घेऊन जा, आणि तुमचं जेवढं भाडं असेल तेवढं भाडं आम्ही द्यायला तयार आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी खात्रीने सांगतो का तुम्हाला जर या ठिकाणी वंदे भारत ट्रेनला जर थांबा मिळाला तर या ठिकाणी तिला रिझर्वेशन भेटणार नाही, हे देखील तुम्हाला खात्रीने सांगतो। एवढे यात्री या ठिकाणी साहेब तुम्हाला भेटतील। त्याच्यानंतर तुम्ही साई फास्ट पॅसेंजरचं पाहिलं साहेब, साई फास्ट 4 दिवस चालते, तिला या ठिकाणी रिझर्वेशन भेटत नाही। काही जण एवढी गर्दी राहते का डब्यात सुद्धा जागा भेटत नाही। पण गव्हर्नमेंट या ठिकाणी तुम्हाला जर उत्पन्न असताना देखील तुम्ही श्रीरामपूरकर जर अन्याय करणार असाल तर तो देखील या ठिकाणी आम्ही खपवून देणार नाही। पण त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो साहेब का ती ट्रेन या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबली पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे। आम्ही तुम्हाला निवेदन दिल्याच्या नंतर या देशाचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांना देखील आम्ही जाऊन शिष्टमंडळ भेटून रेल्वे मंत्र्याला देखील फोन करण्यास सांगणार आहे। पण साहेब तुम्ही आमची जी पोटतिडकीची आमची जी मागणी आहे ती तुम्ही रेल्वे गव्हर्नमेंटकडे पाठवावं, अशी या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांच्या वतीने विनंती करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। सर्व पक्ष एकजुटीचा विजय असो। साहेब